मेवण्याच्या पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून यामध्ये सामील असणाऱ्या दुसऱ्या आरोपीला सक्त मजुरी सुनावण्यात आली। पत्नीला नांदायला न पाठवल्याच्या रागातून महेंद्र सुभान भोसले वय 23, महेर उर्फ मयूर रामा भोसले वय 24 या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयानं शीतल अर्जुन काळे या गर्भवतीच्या खुनात दोषी धरलंय। त्यातील महेंद्र भोसले याला जन्मठेपेची तर महेर भोसले याला 10 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। यातील बाळासाहेब सुभान भोसले हे आरोपी 20 एप्रिल 2020 पासून फरार आहे। गर्भवती शीतल काळे आणि फिर्यादी मैताचा पती अर्जुन काळे 20 एप्रिल 2020 रोजी रात्री 9च्या सुमारास जेवण करून अरबळ येथील शेतात वस्तीवर झोपले होते। बहिणीचा पती महेंद्र आणि त्याचा भाऊ मेहर बाळासाहेब हे तिघे जण त्या ठिकाणी आले। त्यांनी माया कोठे आहे अशी विचारणा केली। ती या ठिकाणी नसून आईकडे बेगमपूरला असल्याचं अर्जुननं सांगितलं। यानंतर चिडलेल्या तिघांनी जंबिया चाकून अर्जुनच्या हातावर आणि बगलेत वार केले। भांडण सोडवायला अर्जुनची पत्नी शीतल आली। यावेळी आरोपींनी तिच्यावर वार केले। पोटात चाकू भोसकला। शीतल जमिनीवर पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला। त्यांच्या 1 वर्षाच्या चिमुकलीवरही वार करून तिलाही जखमी करण्यात आलं। अर्जुन जीवाच्या आकांतानं ओरडला। शेजारी लोक तिथे आले। यावेळी आरोपी तिथून पसार झालेले होते। या प्रकरणी अर्जुन काळे यांनी कामठी पोलिसात 21 एप्रिल 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सरकारतर्फे यामध्ये 11 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादी पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मैताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची साक्ष यात महत्त्वाची ठरली। सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला। त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वाय राणी यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट बायस, ॲडव्होकेट अजमोदीन शेख यांनी काम पाहिले। ॲडव्होकेट राजपूत यांच्या कार्यकाळातली ही 121वी जन्मठेप ठरली।